नमस्कार. आपण आलो यात इंद्रायणी नदीवर. नदी आहे का हे बघण्यासाठी आलो असता या ठिकाणी उगम ते संगमापर्यंत जी परिस्थिती आहे ती व्यथा आहे. कारण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आणि राजकारणांच्या आखाड्यामध्ये आजवर 2 दशक इंद्रायणी नदीची परिस्थिती कशी आहे, काय आहे हे मी तुम्हाला आजवर तरी सांगायची गरज नाही, कारण बराचसा अभ्यास जनतेचा सुद्धा झालेला आहे. याचाच अर्थ आता सरकार स्थापन झालं, मात्र इतक्याही वर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नाला ग्रीन आर्मीचे प्रशांत राऊळ आज आपण यांना भेटणार आहोत. तर याविषयी इंद्रायणीची व्यथा काय आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. अहो काय चाललंय, तुम्ही कुठे आहात? आपण आता आहोत दुडुळगाव किंवा मोशीकडनं जो चिमणीला ब्रिज जातो त्या ब्रिजवरती आहे. हा स्पॉट आपण ह्याच्या आधी देखील कमीत कमी 5 ते 6 वेळा दाखवला होता आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे याच्या पाठीमागनं पालिकेच्या हद्दीतनं जे काही जलप्रदूषण होतंय ते जलप्रदूषण थांबवण्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुठेतरी अपयशी ठरलेली आहे. सुदैवानं देहू आणि आळंदी या 2 महाराष्ट्राच्या आराध्य देवतांना किंवा धर्मस्थळांना जोडणारा हा पॅच आहे आणि आम्ही सगळ्यात दुर्दैवी लोक आहोत की त्याच भागामध्ये इंद्रायणीची ही अशी वाईट अवस्था होती. इतके दिवस महाराष्ट्राला पर्यावरण मंत्री नव्हता, पण आता सरकार स्थापन होऊन खाते वाटप होऊन देखील बराच अवधी लोटलाय. पण आमचे पर्यावरण मंत्री सौ पंकजाताई आहेत ते बीडच्या पालकमंत्री पदामध्येच तिकडे व्यस्त आहेत. ताईंना माझं हात जोडून विनंती आहे, ताई तुम्ही पर्यावरण मंत्री आहात, ह्या आमच्या इंद्रायणी, पवना आणि पुण्यातल्या सगळ्या नद्यांना वाचवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. आत्ता जो विकृत नदी सुधारच्या नावाखाली जो नदी बिघाड कार्यक्रम चाललाय तो थांबवा. नदीचं वहन कमी करून त्या नदी पात्रात राडारोडा टाकण्याचं काम आज मुठा नदीमध्ये चालू आहे, मुळा नदीमध्ये चालू आहे पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडच्या इकडच्या काठावरती. ते कुठेतरी त्वरित थांबवा. आणि सगळ्यात पहिला, जर तुम्हाला नदी सुधार प्रकल्प करायचा असेल तर नदीमध्ये एकही थेंब ज्या दिवशी दूषित पाणी जाणार नाही त्याच्यानंतरनं ब्युटिफिकेशनची कामं तुम्ही हातात घ्या, ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे. निश्चितच आज या ठिकाणी वास्तववादी सत्यता स्पष्ट केलेली असताना आपण पाहू शकता इंद्रायणी नदीला गेली कित्येक दिवस झाले फेसाळलेली बघून आज पर्यावरण प्रेमींची व्यथा ही कशा पद्धतीची आहे तुम्हाला आता कळणूच चुकले आणि चुकणार आहे. परंतु यामध्ये काय करायला पाहिजे प्रशासनाने? हे बघा, पहिल्यांदा तर खूप सरळ गोष्ट आहे. आत्ता मेरीचा पण जो एक रिपोर्ट आला त्याच्यामध्ये पुण्यातल्या सर्व नद्यांच्या पूर नियंत्रण रेषेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भराव आणि अतिक्रमण झाली. काय बोलताय? ती भराव? हो, नदीच्या काठी? नदीच्या काठी शेकडो ने हजारो ट्रक हा मुरुम आणि बाकी सगळे डिब्रीज. का बरं हीच जागा का निवडली? नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण करण्यासाठी आणि सो कॉल्ड नदी सुधार प्रकल्प येण्यासाठी हे सगळं चाललंय. बापरे. या रिपोर्टनुसार आता ही अतिक्रमण जर काढली नाहीत तर मेरीने जे ह्या नदी पात्रातले जे फ्लो सांगितलेत हे फ्लो सगळे शहरांमध्ये घुसायला लागतील. आणि मेन सगळ्यात मोठा धोका हा या नदी पात्रामध्ये जे आता वास्तव्य करतात आहेत किंवा नदीकाठच्या ज्या सोसायटी आहेत, जे रहिवासी भाग आहेत त्यांना सगळ्यात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या नदीमध्ये पिंपरी चिंचवड किंवा ग्रामपंचायतीमधनं जो काही मैला मिश्रित आणि केमिकलचं पाणी जात आहे याच्याबाबत कुठं तर महानगरपालिकेने आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोल्युशन नियंत्रण मंडळांनी काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे ना. हे किती दिवस आम्ही असं ही नदी फेसाळताना बघायची आणि ह्याचे फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकायची, प्रशासनाला कळवायची. मुख्यमंत्र्यांपासून पर्यावरण मंत्र्यांपासून आम्ही सगळ्यांची इथे खेटरं झिजवली, पण कुणालाही या नदीवरती दया यायला तयार नाहीये. जो तो उठतोय. थोडक्यात मराठी भाषेत म्हणायचं झालं तर या इंद्रायणी मातेचा बलात्कार, आता आईचा बलात्कार करणाऱ्याला मराठीत काय म्हणतात हे मी सांगायची गरज नाही, पण
आपण थोडक्यात आपल्या इंद्रायणी मातेचा आपण स्वतःहून बलात्कार करतोय आणि बलात्कार होत असताना नागरिक आणि खास करून पर्यावरण प्रेमी जर बघत असतील तर त्याच्यासारखे शर्मेची गोष्ट नाही। निश्चितच या ठिकाणी वस्तुस्थिती तुमच्या समोर आहे, वास्तव आहे। यापासून कोणीही एक महत्त्वाची भूमिका घेणं गरजेचं आहे की यामध्ये परिवर्तन 2 दशकातून नाही झाले, मात्र या सरकारमध्ये तरी निर्मित होऊ शकते का? निश्चितच आशा भाविक जनता जनार्दन वारकरी संप्रदाय सर्वांमध्ये आहे, कारण अनेक प्रशासकीय यंत्रणेला जागृत करून सुद्धा ते अजून अंधाधुंदी अस्ताव्यस्त त्याकडे लक्ष न केंद्रित करण्यासारखी परिस्थिती जाणवू लागली। लवकरच प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून हा मुद्दा निकाली काढावा हीच आशा सर्वांच्या वतीने।